नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्रगतीचा मार्ग मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इडियम, एक प्रोवर्ब आणि एक फ्रेज कव्हर करणार आहोत। त्यांचं मीनिंग समजून घेणार आहोत आणि उदाहरणात त्यांचा वापर कसा करता येईल हे देखील बघणार आहोत। तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल किंवा डेली लाईफमध्ये यांचा वापर करणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। चला तर मग सुरुवात करूया। आजचा आपला इडियम आहे बाईट द बुलेट। बाईट द बुलेट, इट मीन्स टू फेस अ डिफिकल्ट और अनप्लीजंट सिच्युएशन विथ करेज अँड डिटर्मिनेशन इवन दो इट इज पेनफुल और चॅलेंजिंग। हा एक वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ एखाद्या कठीण किंवा अप्रिय परिस्थितीचा धैर्याने आणि निर्धाराने सामना करणे असा होतो, जरी ती परिस्थिती वेदनादायक किंवा आव्हानात्मक असली तरीही। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। डिस्पाइट हिज फिअर ऑफ फ्लाइंग, मार्क डिसाइडेड टू बाईट द बुलेट अँड बुक अ फ्लाईट टू अटेंड हिज सिस्टर्स वेडिंग। म्हणजेच उड्डाणाची भीती असूनही मार्कने धैर्य दाखवून बहिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी विमानाचे तिकीट बुक करण्याचा निर्णय घेतला। तर हा होता आजचा आपला इडियम बाईट द बुलेट। आता एक फ्रेज बघूया। तर आजची आपली फ्रेज ऑफ द डे आहे अंडर द वेदर। अंडर द वेदर, इट मीन्स फीलिंग सिक और अनवेल। इट इज कॉमनली यूज टू डिस्क्राइब अ माइल्ड इलनेस लाइक अ कोल्ड और द फ्लू। मराठीत याचा अर्थ होतो आजारी किंवा अस्वस्थ वाटणे। हा वाक्प्रचार साधारणतः सर्दी किंवा फ्लू सारख्या सौम्य आजाराचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। Lisa skipped the picnic because she was feeling under the weather with a headache and fever. लिसाने डोकेदुखी आणि तापामुळे अस्वस्थ वाटत असल्याने सहलीला जाणे टाळले। तर ही होती आजची आपली फ्रेज ऑफ द डे अंडर द वेदर। आता आपण एक प्रोवर्ब म्हणजेच एक म्हण बघणार आहोत। तर आजची आपली प्रोवर्ब ऑफ द डे आहे द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म। द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म, इट मीन्स those who start or act early have an advantage and are more likely to succeed। म्हणजेच जे लवकर सुरुवात करतात किंवा कृती करतात त्यांना फायदा होतो आणि त्यांची यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते। हे सक्रिय आणि तत्पर राहण्याचे फायदे दर्शवते। चला तर याचं एक उदाहरण घेऊन समजूया। सॅम ऑलवेज गेट्स अप अर्ली टू स्टडी फॉर हिज एक्झाम्स. हिज हार्ड वर्क पेड ऑफ अँड ही स्कोर्ड द हायेस्ट इन हिज क्लास. ॲज दे से, द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. म्हणजेच सॅम नेहमीच लवकर उठून त्याच्या परीक्षांसाठी अभ्यास करतो. त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले आणि त्याने वर्गात सर्वाधिक गुण मिळवले. असे म्हणतात ना, जो पहाटे उठतो तोच लाभ घेतो. तर ही होती आजची आपली प्रोवर्ब ऑफ द डे, द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. तर आजच्या या व्हिडिओसाठी इतकंच. मला आशा आहे की तुम्हाला हे वाक्प्रचार, म्हणी आणि शब्दसमूह उपयुक्त वाटले असतील. आणखी अशा कंटेंटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया नवीन वाक्प्रचार, शब्दसमूह आणि म्हणीसह. तोपर्यंत शिकत राहा आणि जिज्ञासू राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.